कांद्रे भाऊ कसला विचार करतास? काही नाही रे, गाडी विकायची होती, त्याचाच विचार करत बसलो होतो. किती मध्ये विकायची आहे गाडी? काय नाही, तेवढं काही नाही आहे. जेवढे पैसे मिळतील तेवढे चालतील मला. हे दर हे 5,000 आहेत, हे देऊन टाक मला. दुसरे कोणी एवढे नाही देतील भाऊ तुला ह्या गाडीचे. ठीक आहे, हे घे गाडीची चाबी. बर, पागल आहे का बेरा भाऊ? एवढी चांगली गाडी 5,000 मध्ये दिली. जाऊ दे ना, का करायचं आहे, माझाच फायदा झाला. रे रिक्षा चल फिरायला जाऊ. इथे जयपालबाची गाडी आहे रे. अरे होती त्याची गाडी, आता मी घेतलो 5,000 मध्ये. स्वस्तात निपटवलं भाऊ त्याला. तुला माहित तरी आहे का रे त्यानं एवढ्या स्वस्त्यात काऊन गाडी विकली तुला? म्हणजे नाही काहून, का झाला? अरे त्याच्या बाबाची तब्येत खराब आहे, दवाखान्यात भरती आहेत ते. का रे भाऊ, त्या जयपालनं सांगलं नाही बे. चल चल येऊन पावर त्याच्याकडून. चल बस पटकन. गा जयपाल भाऊ, थांब 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 थांब. गा तू सांगलासही नाही ना का तुझ्या बाबाची तब्येत खराब आहे म्हणून? मी कशाला एवढ्या स्वस्त्यात गाडी घेतलो असतो. हे धर, हे चाबी धर, आणि ते 5,000 पण राहू दे. तुझ्याकडे जमतील ना तेव्हा वापस देतो. अरे वाईट काळात जर मित्र कामात नाही पडेल तर कोण कामात पडणार आहे? जयपाल, एक गोष्ट लक्षात ठेव, वाईट काळात जो कामात पडतो ना तोच खरा मित्र असतो.